रामकृष्ण हरी नर्मदार नर्मदा परिक्रमा पायी करत असताना आजचा 108वा दिवस आहे. आम्ही आहोत मातीच्या दरबारात ते दुर्गा मातीचं मंदिर बरं का, आणि गाव मुंदी आहे, जिल्हा खंडवा आहे बरं का. आज दुपार भोजन आमचं अहिल्या नावाने आश्रम आहे, देवला खुंटला गाव आहे, एक 15-16 किलोमीटर बरं का. संध्याकाळी मुक्काम आमचा हातिया बाबा आहे, लगभग अंतर 35 किलोमीटर आहे. खूप छान असा प्रवास दिवसांदिवस नर्मदा मैयाने करून घेतला. मंगलमय आनंदामध्ये आता बघा बरोबर दिवस निघून गेले. 108वा दिवस आहे आजचा. उद्याचा आमचा शेवटचा दिवस राहील बरं का. उद्या आम्ही ओंकारला पोहोचतोय. खूप असा एक गोष्टीने आनंदही होतोय परिक्रमा झाल्याबद्दल, आणि एका गोष्टीने खेदही वाटतोय, कारण का परत आता जो 10वा दिवस उजेडेल त्यावेळेस आम्हाला नर्मदा मैयाच्या वाटेनं ही वाट आम्हाला परत मिळणार नाही चालायला. खूप छान असा प्रवास नर्मदा मातेने करून घेतला. परंतु ज्यावेळेस 110वा दिवस येईल त्यावेळेस आम्हाला नक्कीच दुःख वाटतंय का आम्ही नर्मदेच्या वाटेवर नसणार आहे. परंतु नाही, नर्मदे हारण जिंदगीभर ही नर्मदा परिक्रमा आहे. एक जीवनामध्ये आपल्या आयुष्यामध्ये ही एक तरी केली पाहिजे. परंतु माझं तर ध्येय आहे नर्मदा हारण जिंदगीभर पुढे बी 10व्या आणि 11व्या असं प्रत्येक वेळेस नर्मदा मायाने बोलवलं तर खूप असं नर्मदा मायाची उपकार होईल. खूप आता ती बोलवते म्हणूनच येते बरं का. आपल्या सत्याने काहीच नाही, आपल्या इच्छेने काही होत नाही, आहे का नाही. चालेल शरीर कोणाचे सत्य, कोण बोलवितं हरवीनं, आपल्या सत्यानं आपल्या इच्छेने काहीच होत नाही. हे सगळं नर्मदा मायाची इच्छा आहे, नर्मदा मायाची शक्ती आहे, मातीची शक्ती आहे, म्हणून सगळ्या गोष्टी होत आहेत. समित आमचे नारायण सर आहे, जादूताई, गोलपताई, वागचौरेताई, पटरनाथ बाबा आहे. खूप असा ग्रुप मोठा होता. परळीकर होते, DR होते, गुलेताई होत्या, जाधव बाबा होते. परंतु काय होतं नर्मदा परिक्रमामध्ये एक म्हणे बरं का, एक निरंजन 2 सुखी 3 खटपट 4 दुखी. एक आणि दोघांची परिक्रमा असते, 3रा 4था 5वा मेळ झाला का मेळ होतो. परंतु काय होतं ज्यावेळेस ग्रुप एकत्र चालतो त्यावेळेस नर्मदा मायाची कृपा म्हणायची, आणि ज्यावेळेस ग्रुप तुटतो त्यावेळेस नर्मदा मायाची इच्छा म्हणायची. त्याला काय शेवटी सगळे आपल्या सत्याने काहीच नसतं. परंतु त्याचाही खेद नाही मला. पुढे मागे सगळे चाललेले सुखरूप चाललेले. आणि ज्यावेळेस मला म्हणजे आश्चर्य वाटतंय की जे 10 जण आम्ही नर्मदा परिक्रमा गोघाटावरून उचलली होती, आणि ते अगदी सुखरूप आलेले बरं का. 1-2 दिवसाच्या अंतरावर ते पण येणार आहे, परंतु सुखरूप असे आलेले कोणी सुद्धा एक मागे गेला नाही. नर्मदा परिक्रमा मार्ग आहे बघा, देवला खुंटला सनावत मार्ग आहे बघा. आता खूप छान असा प्रवास चालू होते. सकाळचा प्रवासामध्ये खूप अशी ऊर्जा आहे, थंडी आहे, हलकीशी थंडी हवा आहे, झुरळक आहे, आणि त्याच्यामुळे चालायला ऊर्जा भेटते. चला जाधवताई, नारायण सर, गोलपताई, नर्मदे हा, नर्मदे हा, चलो मच्छिंदर गोरकाया, आदेश आदेश आदेश. गाव प्रभात फेरे लवकर उठल्यानंतर प्रभात फेरीत दर्शन झालं बरं का आम्हाला. समेत सगळे आमचे सहकारी आहे सगळे. नर्मदे. सकाळी खूप असं मंदी गावातून प्रस्थान झालं मा भगवती दुर्गा मातेच्या मंदिरातून. आणि बघा आता पुढं देवला राहिले 3 किलोमीटर देवला खुंटा. दुपार भोजन आहे आमचं. आणि बघा ही नदी कोणती असेल तर ही जैत नदी बरं का. जैत मा नर्मदा संगम आहे, शेवटचीच नदी आहे माझ्या अंदाजे. कारण पुढं आता दुपार संध्याकाळी मग आमचा हात्या बाबा आहे बघा. ही जैत मा नर्मदा संगम आहे. आणि समेत माझ्या चला वागचौरेताई आहे, गोलपताई आहे, नर्मदे हार, नर्मदे हार, नारायण सर आहे. खूप छान असा प्रवास झाला बरं का. सकाळपासून आलो 13-14 किलोमीटर. आता 3 किलोमीटरवर आमचा या ठिकाणी दुपार भोजन राहील. देवला खुंटला अहिल्या आश्रम बघा. हे देवला गाव आलेले आहे, अहिल्या आश्रम आहे. दुपार विश्रांती बरं का आमची इथं. देवला खुंटला म्हणतात. आता खुंटला पुढे 3 किलोमीटर आहे, पण देवला अहिल्या आश्रम दुपार भोजन आहे. कॅनलचं पाणी आहे पुण्यासाठी आमचं. आणि आता इथं 8 किलोमीटर आहे. माझ्यासमोर नारायण सर आहे पाय. डॅमचं पाणी जिकडे तिकडे पसरलेलं आहे. समेत वागचौरेताई आहे, खूप असं आहे. डॅमच्या पाण्यानं सगळा भाग सुजलम झालेला आहे. दुपारचे 2 वाजलेले आहेत. आटूट खास म्हणतात बरं का. असे बरेचसे गावं आहेत. आता सकाळपासून मुंदी गावातून प्रस्थान होऊन दुपारा देवला गावामध्ये आमचं माता अहिल्या देवी आश्रमात भोजन झालं. आणि आटूट खास गाव आहे. पुढं 9 किलोमीटर राहिलेले बरं का. आता हातिया बाबा संध्याकाळचा मुक्काम. आजचा दिवसभराचं अंतर 35-36 किलोमीटर आहे. खूप उष्णता आहे, खूप ऊन आहे, परंतु हा जो आनंद आहे तो वाढतोय आमचा. उद्या आम्ही नर्मदा परिक्रमा पायी करत असताना जो गोघाटावरून नर्मदा पायी करण्याचा संकल्प आम्ही घेतला होता हातात, तो उद्या आमचा पूर्णत्वाला जातोय. ओंकारेश्वरला उद्या आम्ही दुपारा पोचतोय.
उद्या आम्ही दुपारच ओंकारेश्वरला पोहोचतोय. हत्यावापासून ओंकारेश्वर 17 ते 18 किंवा 20 किलोमीटर आहे. हर हर नर्मदे हर. खूप छान असे गाव आहे आणि गावामध्ये चहा नाश्ता प्रसादी खूप अशी लोक प्रेमाने देतात. नर्मदा मैयाला बरेचशा अशा छोट्या मोठ्या नद्या आहेत. ही आमाग नदी बघा, आमाग नदी दादा बोलतायत आणि ही या आटोट खास गावातून जाते बरं का. खूप छान असं पाणी आहे बघा. नर्मदा मैयाला पुढे जाऊन मिळते. आज आटोट खास गाव आहे. पुढे हे दादा म्हणतात कावेरी संगम आहे एक पुढं. हाँ कितना दूर है यहाँ से? हाँ अच्छा, कौन सा कावेरी? कावेरी नदी कावेरी आगे आगे ये कौन सी नदी है? आमाग नदी बोलते आमग नदी. हाँ, कौन से गांव में आते हैं कावेरी? हैं। ये आटूर में ही आते दोनों दोनों संगम कहाँ मिलता है यहाँ? यहाँ थोड़ी दूर आगे है अच्छा, नर्मदा. नर्मदा. बघा हे दोन्ही नद्यांचा आमग आणि कावेरीचा संगम पुढं जो कावेरीला मिळते नदी बरं का. आणि कावेरी नर्मदा संगम आहे. आपण जो हा ओंकारेश्वरमध्ये ज्या या नद्या मिळतात या दोन्ही बी त्या मानधाता पर्वताच्या बाजूने जो आपण कावेरी संगम ऐकतो या संगमावर हा संगम आहे बरं का, कावेरी आणि आमाग नदीचा. बघा हे नर्मदा प्रकल्प करत असताना याच्या नद्यांचा संगम आहे तुम्हाला मुद्दाम शेअर करतोय. या ज्या दोन्ही नद्या आहेत त्या नद्या ओंकारेश्वरला मिळतात. यात जो ही कावेरी आपण कावेरी संगमावर स्नान करतो वा कावेरी संगम बरं का. खूप छान असं पुढे ओंकारेश्वरला नर्मदाला मिळतात. हे मैया नर्मदा प्रकल्प करत असताना आजचा दिवस आहे 108वा. सकाळी मुंदी गावातून प्रस्थान झालं मा भगवती दुर्गा मातेच्या दरबारातून. दुपार भोजन आमचं देवला खुंटला या गावात माता अहिल्यादेवी आश्रमात भोजन झालं. नंतर खूप ऊन घेतला आज दिवसभरात नाही का. आणि आज संध्याकाळी मुक्कामाचं हत्याबाबा हनुमान मंदिर आहे. खूप असा दिवसभराचा प्रवास 36 ते 38पर्यंत होते. 1-3 किलोमीटर राहिले हत्याबाबा. दुपारा 2 तास फक्त आराम झाला. 11 ते 2 वाजे पोहोचर आणि नंतर उन्हातच चाललो. आज नर्मदा परिक्रमा करत असताना आमचा शेवटचा मुक्काम आहे बरं का. नर्मदा पायी परिक्रमातील इथं हत्याबाबा हनुमान मंदिर खूप मान मोठं तीर्थ आहे हत्याबाबा. उद्या आमचा मुक्काम ओंकारेश्वरला आहे. गजानन बाबा शेगावचे गजानन बाबा आश्रमात राहील. आज 108वा दिवस आहे. उद्या 109 आहे. बरोबर 109 दिवसामध्ये 9वी परिक्रमा माझी म्हणजे सगळ्या समेत सगळ्या ग्रुपची उद्या पूर्णत्वाला जाते. नर्मदा मैयाने खूप छान असे सुखद आनंदाने सगळ्यांकडून करून घेतली. 4 महिला भगिनी 6 पुरुष वर्ग 10 जणांमध्ये एकही असं घरी गेलं नाही. खूप अशी आनंदाने परिक्रमा झाली. उद्या होईल. खूप आनंद आहे. आज दादा गुरु या रस्त्याने गेलेत. उद्या शक्यतो नर्मदाच्या कृपेने आम्हाला ते भेटू शकतात रस्त्याने. उद्या आमचा शेवटचा दिवस राहील नर्मदा परिक्रमा पायी करत असताना. परिक्रमा पायी करत असताना खूप असा सुख आणि दुःख जरी अनुभवायला भेटला असते तर परंतु नर्मदामयाचा आनंदाचा आणि सुखाचा वर्ष हा कायमचा असतो. नर्मदा परिक्रमा करत असताना पैदल नर्मदे हार नर्मदे हार नर्मदे हार नाम जप नामामुळे खूप अशी शक्ती पाहायला येते बरं का. खूप असा सुखद आनंद झाला या नर्मदा परिक्रमा पायी करत असताना. नव्या परिक्रमामध्ये महिला भगिनी असे पुरुष वर्ग असेल खूप आनंद घेतला सगळ्यांनी. नर्मदा मैयाच्या वाटेवर आजची शेवटची रात्र आहे बरं का. आजचा शेवटचा मुक्काम आहे. उद्या आम्ही ओंकारला पोहोचतोय. हर हर नर्मदे हर हर गंगे जय गजानन जय ओंकार हर हर नर्मदे. सीताराम 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 राधे श्याम 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 सीताराम 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 राधे श्याम 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 सीताराम 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 नर्मदे यार.
हात्या बाबा सायंकाळ भोजन आहे. नर्मदा परिक्रमा पायी करत असताना आजचा 108वा दिवस आहे. सायंकाळचं शेवटचं हे नर्मदा परिक्रमा पैदल करत असताना शेवटचं भोजन आहे. हर हर नर्मदे हात्या बाबा तीर्थ. सीताराम सीताराम सीताराम.